नमस्कार मित्रांनो, ठरल तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना अटक करून पाटकर यांना मात्र खूप आनंद झालेला असतो. इन्स्पेक्टर साहेब अर्जुनला म्हणतात, तुम्हाला काय वाटतं ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुमची इथून कोणी सुटका करणार आणि कोण करणार? तुमचं ते असोसिएट म्हणजे तुमच्या वकिलांच्या सर्कलना अहो कोणीच तुमची केस घेऊ शकत नाही. एखादा सिनियर वकील आला असता तर जमलं असतं, पण तसं कोणीच करणार नाहीये, कारण तुमची ही केस कोणीही घेणार नाही. आता आयुष्यभर तू इथेच सडत राहशील. तर अर्जुन म्हणतो, त्याची काहीच गरज नाहीये इन्स्पेक्टर, कारण माझी केस मीच लढणार आहे आणि मी स्वतः इथून बाहेर पडून दाखवेन. असं म्हणताच आता इन्स्पेक्टर पाटकर अर्जुनवर हसू लागतात आणि म्हणतात, होते तुला कधीच शक्य होणार नाही, कारण आता खुर्चीवर मी बसलो आहे. मी तुला सुटू देईन. आता काही झालं तरी तुला मी इथून सुटू देणार नाही. हवालदार असं म्हणताच हवालदार जेवण घेऊन येतात. आता इन्स्पेक्टर पाटकर अर्जुनला म्हणतात, जेवून घ्या. तर अर्जुन आता त्या जेवणाच्या ताटाचा अपमान न करता त्याला नमस्कार करतो आणि म्हणतो, थक्यू, पण मला खरंच नको आहे. तर इन्स्पेक्टर साहेब अर्जुनला म्हणतात, घ्या, खाऊन घ्या सुभेदार, अहो आयुष्यभर तुम्हाला आता हेच खायचंय. परंतु अर्जुन त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करताच पाटकर साहेब म्हणू लागतात, खायचे तर खाऊन घ्या, नसेल खायचं तर उपाशी राहा, परंतु तुम्हाला दुसरं कुठलंही जेवण मिळणार नाही. आलोच मी चहा पिऊन चौकशी करायला. असं म्हणत आता पाटकर हसतच तिथून निघून जातात. आता मात्र इन्स्पेक्टर सावंत त्या ठिकाणी येतात आणि अर्जुनला म्हणतात, अर्जुन साहेब, काय हे, अहो मी काही दिवसांच्या सुट्टीवर बाहेर गेलो आणि हे असं काय घडलंय? कशामुळे? नक्की काय घडलं होतं? अर्जुन म्हणतो, मी आता इथे काहीच सांगणार नाही. मी जे काही तुम्हाला सांगणार ते कोर्टातच सांगणार, कारण आता मी इथे काहीही बोललो तरी सुद्धा हा पाटकर माझ्या विरुद्धच या सगळ्याचा वापर करेल. या सगळ्याचा वापर मला अडकवण्यासाठीच करेल. तर त्याचवेळी आता धावत पळत सायली त्या ठिकाणी आलेली असते. सायली, चैतन्य आणि रविराज सर सर्वच त्या ठिकाणी येतात. तर आता सायली अर्जुनला काळजीनेच विचारते, अहो काय झालं, हे काय होऊन बसलंय? आता सायली अर्जुनची ती अवस्था पाहून पूर्णपणे भितरून गेलेली असते. तिचे अश्रू अनावर होतात. ती खूप रडू लागते. रविराज सरांनाही खूप वाईट वाटतं. अर्जुन सुद्धा सायलीला सावरण्याचा प्रयत्न करतो. रविराज सर म्हणू लागतात, अर्जुन, सायली, अरे सावरा स्वतःला. या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल तर तुम्हालाच हिमतीने उभं राहावं लागेल. सायली अर्जुनला म्हणते, मला माहीत आहे या सगळ्यामध्ये तुम्हाला मुद्दामून अडकवलं जात आहे. या सगळ्यामध्ये तुमच्या काहीच दोष नाहीये. तुम्ही निर्दोष आहात. पण तुम्ही घाबरू नका. आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत. लवकरात लवकर आम्ही तुमची इथून सुटका करू. अर्जुन म्हणतो, माहीत आहे सायली, तुम्ही सर्वजण आहात म्हणून मी इथे खंबीरपणे आहे. रविराज सर म्हणू लागतात, हो अर्जुन, तू काळजी करू नकोस. आम्ही सर्वजण तुझ्यासोबत आहोत. तुला बाहेर काढण्यासाठी आम्ही लवकरात लवकर प्रयत्न करू आणि तुला इथून बाहेर काढू. तर आता चैतन्य म्हणतो, चला आपण बेलसाठी अप्लाय करू. परंतु त्याचवेळी अर्जुन म्हणतो, नाही, बेलसाठी अप्लाय नाही करायचा. रविराज सर म्हणतात, अर्जुन, अरे तुझ्यावर फक्त खुनाचा आरोप आहे. तू खून केलायस असं सिद्ध होत नाही. अरे गाडीच्या डिकीत एखादा मृतदेह सापडला याचा अर्थ तो खून तू केलास असं होतच नाही. आणि तरीसुद्धा तू असं का बोलतोयस? इन्स्पेक्टर सावंत यांना सुद्धा माहीत असतं की अर्जुन असं करणं शक्यच नाही. रविराज सर म्हणतात, अर्जुन, तुला आताही बेल मिळू शकते. तर आता अर्जुन म्हणतो, नाही, जर पहिल्या इयरिंगमध्ये स्वतःहून मला बेल मिळाली तर काहीच हरकत नाही, पण आता कोणीही बेलसाठी अप्लाय करायचं नाही. तर चैतन्य अर्जुनला म्हणतो, अरे पण का, तू असं का बोलतोयस? तर अर्जुन म्हणतो, जर आता मी जामिनावर सुटण्यासाठी धडपड केली आणि मी इथून स्वतः सुटण्याचा प्रयत्न केला तर सगळ्यांना असंच वाटेल की हो, हा खून मीच केला आहे आणि मला क्लिअरली हे सिद्ध करायचे आहे की मी निर्दोष आहे. मी
कुठलाही खून केला नाही, या सगळ्यामध्ये माझा काहीच हात नाही. रविराज सर म्हणतात, अर्जुन, तू बोलतोयस ते अगदी बरोबर आहे चैतन्य. तू वकीलपत्र तयार केलंस ना? तर चैतन्य म्हणतो की हो, वकीलपत्र तयार आहे. अर्जुन चैतन्याला म्हणतो, ऐक, आता सगळी प्रोसेस रेडी ठेव आणि आपल्याला इथे डिस्कस करण्यासाठी एक स्पेशल रूमची व्यवस्था कर. आपण सगळे एकत्र बसून या गोष्टीवर डिस्कस करायचं आहे आणि तुम्हाला सगळ्यांना काय काय यातून कळालंय ते सगळं आपण एकत्र बसूनच ठरवायचं आहे आणि एकत्र बसून यावर निर्णय घ्यायचा आहे. आता मला माझीच केस स्टडी करायची आहे. माझे केस मी स्वतःच लढणार. हे माझं युद्ध आहे आणि लढणारसुद्धा मी आणि जिंकणारसुद्धा मीच. रविराज सरांचा अर्जुनवर पूर्ण विश्वास असतो. रविराज सर म्हणतात, अर्जुन, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मला माहीत आहे तू निर्दोष आहे. तू काहीही केलं नाहीयस आणि तुला जी मदत लागेल ती सगळी मदत मी करेन आणि माझा आशीर्वाद तुझ्या सदैव पाठीशी आहे. ज्युनियर असं म्हणत रविराज सर आता अर्जुनला आशीर्वाद देत पाठिंबा देतात. आता रविराज सरांना फोन आलेला असतो. आता रविराज सर तिथून निघून जातात. तर आता सायली अर्जुनला प्रश्न करत म्हणते, अहो, खून जर तुम्ही केलाच नाहीये, मग नक्की हा खून कोणी केलाय? म्हणजे मला जे वाटते तेच तुम्हाला वाटतंय? तर अर्जुन म्हणतो, मला अडकवण्यासाठी एकच व्यक्ती प्रयत्न करू शकते. तर आता सायली आणि अर्जुन एकत्रच म्हणतात की प्रिया. आता अर्जुन आणि सायलीला माहीत असतं की हे सगळं काही प्रियाचं कारस्थान आहे. इकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं अश्विन खूप बिथरून गेलेला असतो. अश्विनला खूप काय करावं काहीच कळत नसतं. अश्विन म्हणतो, हे कसं शक्य आहे? दादाची अटकेची बातमी इतक्या लवकर आली आहे की काहीच सुचत नाहीये. माझं तर डोकंच बंद झालंय. काम करायचं तर प्रिया हसतच म्हणते, हो ना रे, मलाही वाटलं नव्हतं की अर्जुन असं कधी कोणाचा खून करेल. आता मात्र अश्विन चिडतो आणि प्रियाच्या समोर जाऊन उभा राहतो आणि म्हणतो, काय म्हणालीस तू? अगं, तुला असं वाटूच कसू शकतं? एक गोष्ट लक्षात ठेवत नव्हे, आपल्यात लाख भांडण असतील, लाख मतभेद असतील, परंतु माझी खात्री आहे की माझा दादा कधी कोणाचाच खून करणार नाही. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव, दादावर असे खोटे आरोप केलेले मी सहन करणार नाही. असं म्हणत अश्विन खूप चिडलेला असतो. तर प्रिया नाटक करत म्हणते, मलाही तेच वाटते अश्विन. अरे, अर्जुन खून करणं शक्यच नाहीये. अरे, त्याने खून केला नसेल, परंतु आता त्याला ना पोलिसाने अटक तर केली ना, मग आपण तरी काय करणार? तर अश्विन म्हणतो, एक मिनिट तन्वी, ही अटक झाली आहे ना, ती काहीतरी गैरसमज झालाय आणि हा गैरसमज लवकरच दूर होईल. रविराज काका गेलाय पोलीस स्टेशनला आणि लवकरात लवकर दादाची सुटकाही होईल. तर प्रिया नाटक करत म्हणते, हो बाबा, सगळं काही नीट करतील, माझी खात्री आहे. पण अर्जुनच्या विरोधात जर ठोस पुरावा मिळाला तर अश्विन म्हणतो, बस तन्वी, आता मी दादाच्या विरुद्ध शब्दही ऐकून घेणार नाही. असं म्हणत अश्विन रागाने तिथून निघून जातो. प्रिया आवाज देत म्हणते, अश्विन, अरे थांब ना. परंतु अश्विन निघून जातो आणि प्रिया मात्र खुश होते. प्रिया खुश होत म्हणते, अर्जुन, अरे आयुष्यात पहिल्यांदा खरं बोललायस. तो खून अर्जुनने केलाच नाहीये आणि माझा बाप सुद्धा काहीच करू शकत नाही. अर्जुनला बाहेर काढूच शकत नाही, कारण तो खून कोणी केलाय हे फक्त मलाच माहीत आहे. तर आता प्रियाला तो प्रसंग आठवतो, कारण इकडे ज्यावेळी शांता मावशी आणि शांता मावशीसोबत अर्जुनने पाठवलेली व्यक्ती म्हणजेच जयेश दादा आता शांता मावशीसोबत शांता मावशीच्या घरी गेलेले असतात. त्यावेळी जयेश शांता मावशींना म्हणतो, शांता मावशी, तुम्ही घरात जाऊन तुमची कागदपत्र शोधा, तोपर्यंत मी इथे आहेच. आता शांता मावशी त्यांच्या रूममध्ये कागद शोधण्यासाठी निघून जातात. तर बाहेर जयेश आता शांता मावशींवर आणि घराच्या आसपास लक्ष ठेवून असतो आणि संतोषही तिथे असतो. आता हा प्रियाचा माणूस असतो. तर दुसरीकडे प्रिया संतोषच्या फोनची वाट पाहत असते, परंतु अश्विनचा फोन आलेला असतो. प्रिया म्हणू लागते, इथे तर संतोषचा फोन येणं
एक्सेप्टेड होतं, परंतु हा अश्विन फोन करतोय ह्याला तर माझ्याशिवाय चयनच पडत नाही असं म्हणत प्रिया फोन उचलते आणि म्हणते, हॅलो, हा बोल ना हो, मी आताच पोहोचलीय. अरे खूड और डर करण्यासाठी मोबाईल हातातच घेतला आणि तुझाच फोन आला. तर दुसरीकडे संतोष आता प्रियाला फोन करायला घेतो. प्रिया पाहते तर संतोषचा फोन आलेला असतो. लगेच ती अश्विनचा फोन ठेवते आणि संतोषला म्हणते, बोल. तर आता संतोष म्हणू लागतो, मॅडम, तुमचा प्लॅन अगदी व्यवस्थित कामी आला, कारण आता शांता मावशी तिच्या घरात कागदपत्र शोधण्यासाठी गेली आहे. तर प्रिया म्हणते, मी तर फक्त हवेत तीर मारला होता, परंतु बाण अगदी परफेक्ट लागला आहे. आता तू एक काम कर, शांता मावशी एकटी आहे ना? तर तो म्हणतो की नाही, त्यांच्यासोबत कोणीतरी एक माणूस आला आहे, तो बाहेरच शांता मावशीच्या घरावर लक्ष ठेवूनच आहे. तर प्रिया संतोषला म्हणू लागते, संतोष, मग आता त्या व्यक्तीचा तू बंदोबस्त कर, तोपर्यंत मी तिथे येतच आहे, कारण मला शांता मावशीसोबत एकटीने बोलायचं आहे. असं म्हणत आता प्रिया शांता मावशींना भेटण्यासाठी त्यांच्या घराच्या दिशेने निघालेली असते. आता दुसरीकडे संतोष प्रियाने सांगितल्याप्रमाणे जयेशवर हल्ला करायला घेतो आणि जयेश ज्यावेळी पाहतो त्यावेळी संतोष त्याच्यावर हल्ला करण्यासाठी येतो. आता जयेश वाचवण्याचा प्रयत्न करतो, परंतु संतोष आता जयेशला भिंतीवर आपटतो आणि यावेळी मात्र जयेश बेशुद्ध होतो आणि त्याचवेळी प्रिया तिथे पोहोचलेली असते आणि प्रिया लगेच संतोषला म्हणते की लागेल, तुला कळतं का? अरे, फोनवर फोन येत्य, आता जर तू फोन नाही उचललास तर 5व्या मिनिटाला अर्जुन येथे असेल, चालणार आहे का? मग मात्र आपण या सगळ्यामध्ये अडकणार, बोल, चालणार का तुला? आता मात्र संतोष घाबरून गेलेला असतो. त्याच्या लक्षात येतं की या सगळ्यामध्ये आपण अडकू शकतो. तर प्रिया म्हणते, फोन उचल आणि आवाज बदलत बोल, कारण ज्या अर्थी अर्जुन फोन करतोय त्या अर्थी अर्जुनला माहीत आहे की इथे शांता मावशी आणि जयेश आले आहे. हे दोघं कुठे आहे ते अर्जुनला माहीत आहे, त्यामुळे अर्जुन कुठल्याही क्षणी इथे पोहोचू शकतो, कळते का तुला? आता घाबरलेला संतो फोन उचलतो आणि हॅलो बोलतो. त्यावेळी प्रिया रागाने त्याच्याकडे पाहते. आता संतोष खोकल्याचा नाटक करतो. तर आता इथे अर्जुन म्हणू लागतो, जयेश, अरे काय झालंय? तर संतोष म्हणतो, काही नाही साहेब, धूळ खूप आहे या घरात. खरंच तर या धुळीचा मला खूप त्रास होतोय, खशात गेली आणि आवाजही बसलाय, नीट बोलताही येत नाही. असं म्हणत संतोष बोलण्याचा प्रयत्न करत असतो आणि इथे त्याला असं दाखवून द्यायचं असतं की खरंच आपल्याला बरं वाटत नाहीये, त्रास होतोय. आता अर्जुनलाही हे खरं वाटतं. अर्जुन आता विचारतो, काम झालंय का? पेपर्स मिळाले का? तर आता संतोष म्हणू लागतो, हो, पेपर मिळालेत, मी आणि आता शांता मावशी इथून निघतच आहोत. तर आता अर्जुन म्हणतो की बरं, मग आता निघा. तर सायली म्हणते, काळजी घ्या दादा. असं म्हणत आता सायली सुद्धा बोलत असते. आता लगेच संतोष फोन कट करतो आणि प्रियाला म्हणतो, अहो मॅडम, मी खूप कितीही खोकत बोललो तरी सुद्धा माझा आवाज बदलला जाणार आहे का? ते एका क्षणार्धात माझा आवाज ओळखू शकतात. आणि आता जर अर्जुन साहेबांना कळलं असेल तर ते मी जयेश नाहीये. आता मात्र प्रिया पूर्णपणे खाबडलेली असते. या सगळ्यामुळे प्रियाला चांगलाच घाम खुटलेला असतो. तर प्रिया घाबरताच म्हणते, असं होऊच शकतं आणि अर्जुनला संशय येणार नाही, असं होऊच शकत नाही. जर त्याला संशय आला तर तो एव्हाना इथे यायला निघालाही असेल. आता संतोष घाबरतच म्हणतो, मी काही नाही केले, मला जेलमध्ये जायचं नाहीये. असं म्हणत संतोष दरवाजा उघडायला जातो. तर प्रिया थांबवते आणि म्हणते, फुकट काम करून घेत नाहीये, या सगळ्याचे पैसे देणार आहे ना मी, की तुझ्याकडून फुकट काम घेते? सांग ना, मी पैसे देणार आहे आणि दुप्पट पैसे. संतोष पूर्णपणे थरथरत असतो आणि प्रियाला म्हणतो, पोलिसांची लफड नाही, मला पोलिसांच्या लफड्यात पडायचं नाहीये. प्रिया म्हणते, नाही होणार, कोणतंही लफड होणार नाही, सांगते ना, मी लफड होणार नाही. प्रिया संतोषला म्हणते, मी आता काय सांगते ना ते ऐक, माझ्या गाडीचा आणि ग्लोज आहे
ते घेऊन ये आता हे सगळं काही आपल्याला साफ करायला हो आणि हे साफ करण्यासाठी तू जर माझी मदत केलीस तर मग मी तुला जास्तीचे पैसे देईन चालेल ना. तुला आता संतोष पैशासाठी होकार देतो पण मनातून मात्र पूर्णपणे घाबरून केलेला असतो तरी सुद्धा प्रियाला घाबरून संतोषी काम करायला तयार होतो. आता जयेश लगेच गाडीमधले ग्लोव्स आणायला जातो तर इकडे प्रिया मात्र खाली कोसळून गेलेली असते कारण तिच्याकडून नकळतपणे हा खून झालेला असतो. रागाच्या भरात तिने शांता मावशींचा जीव घेतलेला असतो. प्रियाला आता काय करावं काही सुचत नाही. प्रिया आता इकडे तिकडे सगळं साफ करण्यासाठी काही ना काही शोधू लागते. आता तिथे तिला पांढरा कापड मिळताच प्रिया लगेच चाकू साफ करायला घेते आणि त्या चाकूच रक्त पुसत असताना तिला आठवतं. ती म्हणू लागते असाच खून साक्षीच्या हातूनही झाला होता. साक्षीच्या हातून खून झाला त्यावेळी साक्षीला वाचवण्यासाठी मी जीवाच रान केलं होतं पण आता माझं काय मी या सगळ्यातून वाचेल मला कोण सोडवेल असं म्हणत प्रिया पूर्णपणे बिथरून गेलेली असते. ती स्वतःचे हात खुनापासून साफ करण्याचे त्या सगळ्यावरचे ठसे घालवण्याचा प्रयत्न करत असते आणि आता प्रियाला तो सगळा रात्रीचा प्रसंग आठवतो आणि ती शांता मावशीच्या फोटोकडे पाहून हा सगळा प्रसंग आठवत असते. प्रिया म्हणू लागते शांता मावशी अगं मी स्वतः तुझा खून केला पण तुझा खून केल्यावर मी मात्र खूप घाबरून गेले होते गो. माझे हातपाय थरथरत होते. काय करावं मला काही सुचत नव्हतं पण जर अशा परिस्थितीचा फायदा करून नाही घेतला तर मग ती प्रिया कसली असं म्हणत प्रिया हसू लागते. मावशी तुला तर माहीत आहे जितकं संकट मोठं तितकं हा जास्त माझा मेंदूही चालतो. आता प्रिया लगेच तो फोटो फाडून टाकते आणि त्यावेळी प्रियाला पुन्हा एकदा रात्रीचा प्रसंग आठवतो. प्रियाने कशा प्रकारे त्या सगळ्यावरचे आपले डाग पुसून टाकलेले असतात. आपल्या हाताचा एकही निशाणा तिथे सापडू नये यासाठी सगळ्या वस्तू तिने हॉड क्लोज घालूनच सगळं काही साफ केलेलं असतं. यासाठी तिने संतोषला मदतीला घेतलेलं असतं. तिथे पडलेले रक्ताचे डागही ते पुसून टाकते आणि त्यानंतर एका गोणीमध्ये शांता मावशींचा मृतदेह भरते आणि आता मात्र कोणाला काहीच संशय येऊ नये आणि सकाळ होण्याअगोदर ती तो मृतदेह एका गोणीत बांधते आणि मग मात्र प्रिया कुठलाही पुरावा मागे राहू नये यासाठी तिने वापरलेल्या सगळ्या वस्तू जाळून टाकायला घेते. आता शांता मावशींचा मृतदेह एका गोणीत भरल्यानंतर प्रियाने सगळ्या वस्तू जाळून टाकलेल्या असतात. संतोष आणि प्रिया यांनी एकही पुरावा मागे न ठेवण्यासाठी हे सगळं काही केलेलं असतं. आता सगळे पुरावे जाळून टाकल्यानंतर आता शांता मावशी ही पुरावा म्हणून मागे राहू नयेत यासाठी प्रिया बाहेर दरवाजा उघडते आणि लगेच गोणीमध्ये भरलेल्या शांता मावशींना घेऊन संतोषच्या मदतीने तिथून निघून जात असते. आता प्रिया शांता मावशीच घर कोणी उघडून पाहू नये यासाठी अगोदर शांता मावशींच्या रूमला लॉक करते आणि त्यानंतर संतोषच्या मदतीने तो मृतदेह फरफटत घेऊन दोघेही तिथून निघालेले असतात. जयेश मात्र तिथेच बेशुद्ध अवस्थेत पडलेला असतो. इथे मात्र गोणीसुद्धा रक्ताने माखलेली असते. आता तो मृतदेह घेऊन जाणं त्या दोघांनाही शक्य नसतं म्हणून प्रिया लगेच मैदानामध्ये आपली गाडी उभी करते आणि 4 व्हीलरच्या डिकीमध्ये तो मृतदेह ठेवते आणि त्यानंतर ती संतोषला म्हणते इथे कुठे सीसीटीव्ही नाहीयेत ना. तर संतोष म्हणू लागतो अहो मॅडम इथल्या लोकांना ते परवडण्यासारखं नाहीये. तर प्रिया म्हणते दुकानात वगैरे कुठे दुकानाच्या बाहेर वगैरे आहे का. तर संतोष म्हणतो नाही मॅडम इथे कुठे सीसीटीव्ही कॅमेरे नाहीयेत. तर प्रिया म्हणते बरं ठीक आहे. आता प्रिया पर्समधून भरपूर सारे पैसे संतोषला देते आणि म्हणू लागते हे ठेव आणि पनवेल सोडून निघून जायचं आणि हो कोणालाही कळायला नको की तू कुठे आहेस. तू कुठे आहेस हे फक्त मलाच माहीत असायला हो आणि हो यानंतर मी तुला जास्तीचे पैसे पाठवत राहीन पण हो त्या मुलाचा मोबाईल तुझ्याकडे आहे ना त्यावरचे सगळे फिंगरप्रिंट्स पुसून टाक आणि लगेच तू मोबाईल
याच्या खिशात ठेव, अरे बघतोयस काय ज्या सगळं सांगितले तसं कर असं म्हणत प्रियाने आता संतोषला पुढची काम सांगितलेली असतात आणि आता शांता मावशींचा मृतदेह आपल्या डिकीत भरून प्रिया तिथून निघालेली असते. आता जसं प्रियाने सांगितलं तसं संतोष एका कापडाने त्या मोबाईलवरच्या सगळ्या फिंगरप्रिंट्स पुसतो आणि त्यानंतर तो मोबाईल आता पुन्हा एकदा जयेशच्या खिशात ठेवतो आणि संतोषही तिकडून निघून जातो. तर दुसरीकडे प्रियाला हे सगळं आठवताच हसायला येतं. प्रिया म्हणू लागते, शांता मावशी, अगं तुझा खून केल्यानंतर तुझ्या डेड बॉडीच काय करावं ना ते मला सुचतच नव्हतं, परंतु मग मात्र माझा तल्लख मेंदू माझ्या मदतीसाठी धावून आला आणि मग मात्र माझ्या डोक्यात लख प्रकाश पेटला असं म्हणत आता प्रिया लायटर हातात घेते आणि शांता मावशींचा खोटो जाळून टाकते. प्रियाला तो सगळा प्रसंग आठवतो. प्रिया पुढे म्हणते, अगदी या खोटोला जशी आग लागली ना तसाच असा लख प्रकाश माझ्या मेंदूत पडला. अगदी मला समजलं की आता पुढे काय करायचं असं म्हणत प्रिया ही ज्यावेळी तो मृतदेह घेऊन निघालेली असते त्यावेळी त्याचं काय करावं प्रियाला काही सुचत नसतं. प्रिया विचार करत असते, या बॉडीची विल्हेवाट लावायला हवी, परंतु आता कन्फर्म सगळीकडे चेकिंग असणार, कुठेही गेले तरी मी अडकू शकते, पण मी आता काय करू असं म्हणत प्रिया विचार करत असते. एक काम करते, शांतपणे घरी जाते आणि मग ठरवते काय करायचं ते असं म्हणत प्रिया आता गाडी बंद करून आपल्या घरी जात असते. परंतु त्याच वेळी सायली, अर्जुनची गाडी येते. ती गाडी पुढे पार्क करतात. आता सायली, अर्जुन घराच्या दिशेने जातात हे प्रियाने पाहिलेलं असतं. प्रिया म्हणते, नशीब या सायली, अर्जुनने मला बघितलं नाही, परंतु एवढ्या रात्री हे कुठे गेले होते. आता अर्जुन येताच घरी तिथे बेड सोप्यावर बसतो आणि म्हणू लागतो, बायको आज असं वाटत की मस्त रात्रभर जागरण करावं. सायली म्हणते, चला काय सुचेल तुम्हाला. काही नाही, नेमत्याच्या त्यापेक्षा झोपायला चला असं म्हणत आता सायली अर्जुनला झोपायला रूममध्ये बोलावते आणि आपण पुढे निघून जाते. आता अर्जुनला म्हणू लागते, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, पुढच्या इयरिंगपर्यंत जर तुम्ही स्वतःला निर्दोष मुक्त करू शकला नाही ना तर मग मात्र तुमची संत नक्कीच जाईल. अर्जुन रागानेच त्यांच्याकडे पाहतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं आता सगळे मीडियाची माणसं आणि सगळेच मोर्चा घेऊन सुभेदारांच्या घरी आलेले असतात. आता हे पाहून घरातील सर्वांनाच धक्का बसतो. सर्वजण अर्जुनच्या विरोधात घोषणा देत असतात. त्यावेळी मात्र सायली ठणकवून त्यांना म्हणते, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी कोणताही खून केला नाही, हे तर आम्ही कोर्टात सिद्ध करूच आणि त्यावेळी सिद्ध होईल की माझ्या नव्याने कोणताही खून केला नाही. आता संपूर्ण सुभेदार कुटुंब एकजुटीने एकमेकींच्या हातात घेतात आणि अर्जुनला साथ द्यायला सज्ज झालेले असतात. इथे प्रिया एकटीच पडलेली असते, परंतु आता सायली प्रियाचे कशा प्रकारे 3-13 वाजवणार. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.